पोहोचतोय तर पुढील काही दिवसात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे। राज्यातील किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। राज्यातल्या बहुतांश भागात किमान तापमान 35 अंशांपर्यंत पोहोचलंय। महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात कोरडं आणि शुष्क हवामान राहणार असून तापमानात येत्या 24 तासात वाढ होणार आहे। पुण्यासह मराठवाडा विदर्भात तापमानात बदल होण्याचा सुद्धा अंदाज वर्तवण्यात येतोय। पहाटे गारवा आणि दुपारी उन्हाचा चटका अशी स्थिती राज्यात दिसतेय, त्यामुळे संसर्गजन्य आजारांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे। तर चंद्रपूरमध्ये आहे 38.2 अंश सेल्सिअस, सोलापूरमध्ये 37.3 अंश, लातूरमध्ये 36.3 अंश, तर पुणेमध्ये 35 अंश सेल्सिअस उन्हाचा तडाखा जाणवतोय। कोल्हापूरमध्ये 34.7 अंश सेल्सिअस, नाशिकमध्ये 32.9 अंश सेल्सिअस, रत्नागिरीमध्ये 31.7 अंश सेल्सिअस आणि मुंबईत 27.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे। एकीकडे तापमान वाढलेलं असताना तिकडे ठाण्यातही राजकीय वातावरण तापलेलं दिसतंय। ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती होताच गणेश नाईक ऍक्टिव्ह मोडवर आलेत। ठाण्यातल्या पाचपाखडी भागातल्या माघी गणेशोत्सव मंडळाला त्यांनी भेट दिली आहे, त्यामुळे संपर्क मंत्री होताच गणेश नाईकांचे ठाणे जिल्ह्यातले दौरे वाढलेत। त्यातच गणेश नाईकांनी ठाण्यातच जनता दरबार घेण्याचंही जाहीर केले, तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांच्याच होम ग्राउंडवर भाजपच्या गणेश नाईकांच्या चॅलेंज मिळताना दिसतंय। बाब अशी आहे की आता काल माझी ऑफिशियली ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून नेमणूक झालेली आहे। पालघरचा पालकमंत्री आहे। प्रश्न असा आहे की जनता दरबार कोणी कुठे घेऊ शकतो, आणि माझं म्हणणं आहे की महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिथं पाहिजे तिथे जाऊन दरबार घ्यावा। म्हणजे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या लोकांना सांगितले मंत्र्यांना, मी नवी मुंबईत या पालघरमध्ये प्रत्येक तालुक्यात जा, तो सर तर देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार आणि शेवटी त्या पाठीमागे आम्ही आहोतच। संपर्क प्रमुखांची नियुक्ती करून मुख्यमंत्र्यांनी शिंदे अजितदादांना झटका दिलाय, तर एसटी महामंडळाच्या चेअरमन पदावर नियुक्ती करून आणखी एक दणका दिलाय। एसटी महामंडळाच्या चेअरमन पदावर संजय सेठींची नियुक्ती करण्यात आली आहे। या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे भरत गोगावले, प्रताप सरनाईकांना झटका बसलाय। संजय सेठी परिवहन खात्याचे अपर मुख्य सचिव आहेत। आतापर्यंत घडलेल्या सर्व महत्त्वाच्या राजकीय घटनांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून। मंत्री गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आल्यानंतर अद्याप पालकमंत्री कोण याबाबत निश्चिती नाहीये, त्यामुळे नाशिकच्या विकास कामांना फटका बसतोय। आगामी सिंहोत्सव कुंभमेळा आणि जिल्हा नियोजन समितीचा हजारो कोटींचा आराखडा अधांतरी आहे। जिल्हा नियोजन समितीची बैठकही यामुळे रखडली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। शिंदेंच्या आभार दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला नांदेडकरांनी भरभरून आशीर्वाद दिलाय, त्यामुळे नांदेडकरांचं एकनाथ शिंदे हे आभार मानणार आहेत। राज्यात हिंदू विचारांचं हिंदू राष्ट्र आहे। राज्यात बेकायदा गोष्टी चालू देणार नाही, अन्याय सहन करणार नाही, शेजारच्या घरात शिवाजी जन्माला यावा असं म्हणणाऱ्यांना मंत्री नितेश राणेंनी मिश्किल टिप्पणीतून सुनावलंय। आयकर विभागाकडून संजीवराजे नाईक निंबाळकरांची 17 तास चौकशी करण्यात आली आहे। फलटणमधील त्यांच्या घरात आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली, तर पुण्यातील घरात अजूनही झाडाझडती सुरू आहे। वाल्मिक कराडच्या बातम्या मोबाईलवर का पाहतो असं विचारत दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना बीडमधील धारूर गावात घडली आहे। यापुढे वाल्मिक अण्णाच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहिले तर तुझा पण संतोष देशमुख करू अशी धमकीही त्यांनी दिली आहे। पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवतांनी हिंदूंबाबत मोठं वक्तव्य केलंय।
हिंदू समाज संघटित असेल तर त्याची भरभराट होऊ शकते. हिंदू धर्मात जात महत्त्वाची नाही असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केले. सर्व हिंदू एकत्र आले तर त्याचा जगाला फायदा होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. बातमी समोर येते साम टीव्हीच्या इम्पॅक्टची. नाफेड आणि NCCF कडून केल्या जाणाऱ्या कांदा खरेदीत घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. साम टीव्हीने या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. आता या प्रकरणी केंद्र सरकारने कारवाई केली आहे. NCCF शी संबंधित 15 उत्पादन कंपन्यांना सरकारने दणका दिलाय. 15 फार्मर कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलंय. सोबतच या 15 कंपन्यांचे व्यवहार केंद्रानं थांबवलेत. केवळ कागदोपत्री कांदा खरेदी दाखवून कोट्यावधींची फसवणूक करण्यात आली होती. देशभरातल्या विविध घटनांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. कर्जत रेल्वे स्टेशनमध्ये मुंबई दिशेकडे जाणारी लोकल वाहतूक बंद होती. 1.5 तासांनंतर ती पूर्ववत सुरू झाली आहे. पेंटाग्राफ तुटल्याने अप आणि डाऊन मार्गावरची लोकल सेवा विस्कळीत झाली होती. त्याचा फटका कामावर जाणाऱ्या प्रवाशांना बसला. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने 34 जिल्ह्यांमध्ये 6,000 किलोमीटर रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी 37,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. या प्रकल्पासाठी 3 वर्षाचा कालावधी निश्चित केलाय. यामध्ये ग्रामीण रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरणावर विशेष लक्ष दिलं जाणार आहे. पुण्यात GBSचे 4 नवे रुग्ण आढळलेत. यामुळे शहरासह जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्या 170 वर पोहोचली आहे. त्यातील 62 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत तर 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. GBS आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचं राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या तपासणीत उघड झालंय. पुण्याच्या नांदेड गावात GBSची लागण झालेल्या 26 रुग्णांच्या घरातील पाण्यामध्ये क्लोरीनचं प्रमाण 0 आढळलं होतं. त्यामुळे आता दूषित पाण्याचा पुरवठा रोखण्याचं मोठं आव्हान महापालिकेसमोर उभं आहे. पुण्यात आज शिवाजीनगर भागात 8 तास वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत प्रामुख्याने शिवाजीनगरसह डेक्कनमधील परिसरात वीज पुरवठा बंद राहणार आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील पुणे मेट्रोच्या अत्यावश्यक कामांसाठी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेच्या पर्यावरण विभागानं विविध उपाययोजना आखल्या आहेत. या अनुषंगाने वायू गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याकरिता 5 नवीन देखरेख केंद्रे आणि 4 मोबाईल व्हॅनची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. पुण्यात सोमवारपासून लाडक्या बहिणींकडील कारची तपासणी सुरू होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 75,000 बहिणींकडे 4 चाकी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तपासणीत महिलांकडे वाहने आढळल्यास त्यांना योजनेतून रद्द करण्यात येणार आहे. आंध्र प्रदेशच्या तिरुपती मंदिर समितीने हिंदू नसलेल्या 18 कर्मचाऱ्यांना हटवलंय. 1989 मधील एका आदेशानुसार मंदिर प्रशासनाच्या प्रशासकीय पदांवर फक्त हिंदूंचीच नियुक्ती व्हावी असा नियम आहे. त्यानुसार हिंदू नसलेल्या 18 जणांना हटवण्यात आल्याची माहिती मिळतेय. रिझर्व्ह बँक ATM मधून पैसे काढण्यासंबंधीचे नियम बदलले जाणार आहेत. सध्या रिझर्व्ह बँक एका महिन्यात 5 वेळा पैसे काढण्याची सुविधा फ्री देतेय. RBI आता 5 पेक्षा जास्त वेळा ATM मधून पैसे काढण्यावर फी वाढवण्याचा विचार करतेय. हिंदू बिझनेस लाईनच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या वन डे मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या मैदानात रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाची नवी जर्सी पाहायला मिळाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या वन डे मालिकेला नागपूरमधून सुरुवात होती आहे.
नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय सामना रंगणार आहे। यासाठी 2000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिल्लीत परिसंवादच आयोजित करण्यात आलाय। मराठी भाषा, मराठी माणूस आणि दिल्ली या विषयावर परिसंवाद पार पडला। यावेळी खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आदी परिसंवादात सहभागी झाले होते। बातमी समोर येते संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या संदर्भात। निंबाळकरांची आयकर विभागाकडून 17 तास चौकशी करण्यात आली। फलटणमधील त्यांच्या घरात आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली, तर पुण्यातील घरात अजूनही झाडाझडती सुरू आहे। काल सकाळी सातारा आणि पुण्यातील त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली होती। संजीवराजे नाईक निंबाळकर माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत भाऊ आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। पाहूयात। पुण्यातल्या प्रभात रोडवरती असणाऱ्या संजीवराजे निंबाळकर यांच्या बंगल्यावरती काल सकाळी 6 वाजल्यापासून सुरू झालेली आयकर विभागाची धाड अजूनही सुरूच आहे। जवळपास 24 तास उलटून गेलेले आहेत, तरीही अधिकारी संजीवराजे निंबाळकर यांच्या बंगल्यामध्ये तपासणी करत आहेत। पुण्यातील प्रभात रस्त्यावर हा त्यांचा बंगला आहे। गोविंद डेअरी बाबतची खरं तर त्यांची चौकशी आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की पुणे आणि फलटण या ठिकाणी काल एकाच वेळी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांची चौकशी होती। जवळपास 24 तास उलटून गेले तरीही या ठिकाणची चौकशी जी आहे ती सुरू आहे। विविध ठिकाणच्या आर्थिक व्यवहाराबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती खरं तर समोर येते। त्यामुळं गेले 24 तासापासून अधिक काळ या ठिकाणी पुण्यातील प्रभात रोडवरती असणाऱ्या त्यांच्या बंगल्यामध्ये चौकशी केली जाते। आयकर विभागाचे अधिकारी आहेत। कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। राज्यभरातल्या विविध घटनांचा वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून। पुण्यात अतिउच्च दाब वीजवाहिन्यांच्या अत्यावश्यक कामासाठी 3 उपकेंद्रांचा वीज पुरवठा बंद राहणार आहे। सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत प्रामुख्याने शिवाजीनगरसह डेक्कनमधील परिसरात वीज पुरवठा बंद असेल। माळशिरस तालुक्यात उजनीच्या उजव्या कालव्याला गळती लागली आहे। यामुळे कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया जातंय। परिसरातील शेतकऱ्यांचं या पाण्यामुळे नुकसान झालंय। कालव्यामधील रबर तुटल्यानं पाण्याला गळती लागल्याची माहिती प्रथमदर्शनी लक्षात येतेय। संभाजीनगर शहर स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी मनपाने कठोर पावलं उचलली आहेत। कचरा कुठेही टाकणं, अनधिकृत होर्डिंग, नो एंट्रीत वाहन चालवणं यांसारखे प्रकार नागरिकांकडून होताना दिसत आहेत। त्यामुळे मनपाने आर्थिक दंड आकारण्यास सुरुवात केली आहे। पैशाचा तगादा असह्य झाल्याने धाराशिवच्या 35 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेतलाय। प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्यानं तिघांविरोधात आनंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। केवळ 5000 रुपयांसाठी जातीवाचक शिव्या घातल्यानं तरुणानं आत्महत्या केली आहे। नाशिकमधील सिडकोत एका व्यक्तीकडून 3 ते 4 जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला। हल्ला करणारा व्यक्ती मद्यधुंद असून तो परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता। याबाबत अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। तसंच त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी स्थानिकांकडून होती आहे। सोलापुरात स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण प्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल झालाय। सोलापूर पोलिसांनी प्रणित मोरेचा जबाब नोंदवून घेतलाय। याबाबत सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलंय। अभिनेते राहुल सोलापूरकरांनी शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून खासदार उदयनराजे प्रचंड संतापलेत। नेमकं काय म्हटलेत ते, उदयनराजे काय म्हणाले त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट।
सोलापूरकरला गोळ्या घाला. त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे. अशा प्रवृत्तींच्या लोकांना ठेचून काढा. यांना शोधून ठेचलं पाहिजे, यांना गाडलं पाहिजे. महाराजांचा अपमान, राजेंचा संताप. त्या टुकरड्या भिकरड्या अशा हरामखोर त्या रावल्याच्या इथं कशाला पोलीस बंदोबस्त ठेवते. हा संताप आणि उद्रेक आहे अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्याविषयी. सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. दुसऱ्या दिवशी मात्र हे प्रकरण निवळण्याऐवजी आणखीनच चिघळलं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजेंनी राहुल सोलापूरकरांना गोळ्या घालण्याची भाषा केली. आणि जास्तीत जास्त याचा मी कठोर शब्दात निषेध करतो. खरं तर मला जर विचारलं आता असं वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे. त्यालाच नाही तर असे जे लोक असतील ना त्या सगळ्यांना. उदयनराजे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर इतिहास बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा प्रवृत्तींना शोधून ठेचून काढायला हवं अशी उद्विग्न भावनाही त्यांनी व्यक्त केली. जे कोण असतील यांना शोधून ठेचलं पाहिजे, यांना गाडलं पाहिजे. कारण की एक लक्षात घ्या, हे संपूर्ण जे आपला जो इतिहास आहे, या इतिहास आपण कालांतराने काय होणार आहे, जर आपण वेळेस यांना आळा घातला नाही तर इतिहासाला हे वेगळं वळण देण्याचं काम हे चालू करते. त्यांनी सोलापूरकरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कारवाई तर झालीच पाहिजे, त्यांना तुरुंगातच टाकलं पाहिजे. देशद्रोहाचा त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याच्या अगोदर सुद्धा भेटलोय मॅडम, आणि आता सुद्धा या 1-2 दिवसात आम्ही त्यांची भेट घेणार आहे. मी स्वतः घेणार. दरम्यान वाट टोकाला गेल्यामुळे राहुल सोलापूरकर यांनी आपल्या वादग्रस्त विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली. मी इतिहास रंजक कसा केला जातो यासाठी काय काय गोष्टी भरल्या जातात हे सांगण्याचा फक्त प्रयत्न करत होतो. पण हे बोलण्याच्या नादात लाच या शब्दामुळे जर शिवभक्त शिवप्रेमी नाराज झाले असतील तर मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. आधी भाजप नेते सुधांशु त्रिवेदी, त्यानंतर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह अनेक नेते अभिनेत्यांनी महापुरुषांवर चिखलफेक केली. आता उदयनराजेंनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सरकार सोलापूरकरांवर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.